नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 10. तर ॲक्च्युली सकाळपासून थोडी घाई होती. सकाळी उठलो तर पाणी आलेलं, पाणी भरलं. त्याच्यानंतर नायरीमध्ये गेलेलो चिकन आणायला. तर ॲक्च्युली कसं असतं माहीत आहे का, होळीमध्ये गोडेसण असतात, तिकडे सण असतात. तर गोडेसणानिमित्त मयुरीने बनवलेलं पुरणपोळी. तर गोड्या सणाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असालच. तर आज आहे तिकडे सण. तर तिकडे सणाला गावाला कसं चिकन वगैरे बनवलं जातं. ॲक्च्युली यावेळेस मला बकऱ्याचा वाटा सांगता आला नाही. इथं आपलं घरी मटण असतं. मला सांगायला उशीर झाला. गावाला कसं आहे, शक्यतो 20-25 जणांमध्ये एक बकरा आणला जातो आणि मग तो बकरा कापून त्याची वाटणी केली जाते. तर यावेळेस मी सांगितलं त्या अगोदर मेंबर तयार झालेले. मग म्हटलं राहू दे, ठीक आहे, यावेळेस आपण चिकनच आणूया. तर चिकन आणलेलं. तर म्हणजे आता चाललेलं आहे मी जरा गोधडीमध्ये, आणि गोधडीतून आल्यानंतर मग चिकन वगैरे बनवून घेऊ. आई थोडं बारीक करून घेते, कारण किती जरी चिकन आणलं ना तरी ते बारीक करायला लागतं. तर चला, थोडं काम आहे ते करून येतो परत. गोधडीतून आलो मंडळी, आणि ऊन आहे ना भरपूर आहे. म्हणजे भयानक ऊन. दुपारचं आहे ना वाट लागते. म्हणजे आता होळी आहे दुपारची. तर दुपारची होळीमध्ये आहे ना भोवरी घालताना किंवा पालखी आणताना वाट लागणार आहे. बघूया कसं होतं आहे. ऊन बघा, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5-5:30पर्यंत असंच रखरखतं ऊन आहे, भयानक एकदम. घराशेजारी आमच्या बरीच झाडं आहेत, म्हणून एवढं काय घराच्या इथे आसपास काय वाटत नाही दिवसभर. नाही तर बाहेर कधी गेलो ना की ऊन जाणवतं. असं म्हणजे चला, चिकन आईने बारीक करून घेतलं आहे. तर आता मोहरी फोडणी देते. तर चिकन बनवून घ्यावं, त्याच्यानंतर मग वडे पण बनवायचे आहेत. चिकन इकडे मस्त साफ करून झालेलं आहे. तर आता फोडणीला सुरुवात करूया. तेल टाकून घेऊया. पहिला तेल तापलं आहे, आता लसूण घालूया. लसूण जरा लाल झाली की कढीपत्ता घालूया आपण. लसूण लाल झाले, आता आपण कढीपत्ता घालूया. आलं लसूण पेस्ट टाकते थोडी. आता आपला गोडा मसाला घालूया. गोडा मसाला परतून घेतला. आता आपला लाल तिखट मसाला, आपला गडशी बंधू मसाला घालूया. थोडीशी हळद घालूया. ओके. आणि चिकन मसाला आणलाय तो घालून घेऊया. आता मसाले आणि गोडा मसाला परतून झालाय. आता चिकन घालूया आपण. ओके. गोडा मसाल्यामध्ये ऍक्च्युली कांदा, खोबरं, गरम मसाला, त्यामुळे कांदा परत आपण वापरला नाहीये. चिकन घालूया. चिकन आणि मसाले मिक्स झाले. आता मीठ घालते. ऍक्च्युली वाटणामध्ये मीठ असतं म्हणून कमीच घालते. लागलं तर नंतर घेऊ. बरं. आता मिक्स करून घेते आणि झाकण मारून ठेवून देऊया. ओके. पाणी सुटेल त्यामुळे पाणी आपण कमी वापरलं. पाणी जरा कमी वापरलंय. 10-15 मिनिटांमध्ये आपलं चिकन तयार होईल. बॉयलर आहे त्यामुळे कसं ते काय शिजायला वगैरे जात नाही. इकडे बघताय, हे वड्याचं पीठ पण सकाळीच बनवून ठेवलं आहे मयुरीने. तर ते वडे पण बनवायचे आहेत. चिकन झाल्यावरती वडे. आजचा वडे चिकनचा बेत असणार आहे, कोंबडी वडे. 2 बटाटे पण कापून घेतलेत. तर ॲक्च्युली आपल्याला चिकनमध्ये बटाटे आवडतात, त्यामुळं आम्ही शक्यतो हे ॲड करतोच. चिकनला ऑलरेडी कड आलाय बघा.
ते बटाटे पण ॲड करून घेऊया. अवनी पण खाते. हो, अवनी पण बटाटे आवडतात. चिकन खाते आता बऱ्यापैकी. हो. लहान मुलांना तिखट गोड सगळ्याची सवय लावायची, पुढे पाठी भारी पडत नाही. हो, पहिला नाही खायची ऍक्च्युली, तिला पोटाला लागायचं तिखट दिलं की. आता खाते बऱ्यापैकी. आणि चिकन फिश म्हणजे आवडीने. हो, फिश हवे, फिश. वडे बनवायला मयूरने घेतलेत आता. तिकडं असा वडा बनवायचा आणि इकडे हे तेलामध्ये. वडा एकदम कसं पीठ चांगलं झालं ना की चांगले होतात. तर एक छोटीशी उंडी घ्यायची, अशी अशी करायची गोल गोल थोडी, मध्ये असं भोक पाडायचं, म्हणून आमच्याकडे याला भोकाचे वडे पण म्हणतात. आणि वडे मस्त फुगत आहेत. इकडे चिकन ऑलरेडी तयार झालेलं आहे. रस्सा पण बनवला आहे ना? अच्छा, इकडे रस्सा आहे, इकडे चिकनची ग्रेव्ही. चला मंडळी, जेवण तयार झालेलं आहेत, वडे पण तयार झालेत आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून झालं आहे. तर आता जेवूया. दुपारचं जेवण आजचं कोंबडी वडे, चिकन वडे. तर गावाला कसं आहे, होळीमध्ये खास हे सण असतात, म्हणजे गोडे सण, तिखट सण, पूर्वजांपासून चालत आलेला ही पद्धत आहे. तर आज तिखटे सणचं जेवण आहे. तर चला मंडळी जेवूया. दुपार झालेले आहे तसे, पण आता 12:30 पावणे 1 वाजले. गावाला कसं आहे, सकाळी जर जेवण नाही केलं ना, तर हे सकाळी नाश्ता नाही केला आपण तर भूक लवकर लागते. गावाला कसं आहे, लोक न्याहारी करतात, त्याच्यानंतर दुपारचं जेवण, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण. तर आज काय सकाळी काय भाकरी वगैरे खाल्ली नव्हती, तर आज भूक पण लवकर लागली. तर चला जेवूया. ऊन तसं भरपूरच आहे. हा आपला गावाकडचा राजवाडा. बरं वाटतं माहिती आहे का, एवढं जर रखरखतं जे ऊन आहे ना, त्या उन्हामध्ये पण आहे ना, अशा मातीच्या घरामध्ये खूप सुंदर वाटतं एकदम. आपलं घर छान आहेच, पण त्यापेक्षा आहे ना, इकडे काजूचं झाड आहे म्हणा, पुढल्या बाजूस इकडे जर आलात तुम्ही तर हे फणसाचं झाड, इकडे हे चिकूचं झाड आहे, इकडे परत फणसाचं झाड, इकडे आंब्याचं झाड आहे, साग आहेत, असं बरंच काय. हे आपल्या घरासमोरचं परिसर. खालच्या साईडला पण इकडे आंबा, फणस, इकडे आंबा आहे. त्यामुळे आजूबाजूला झाडं भरपूर असल्यामुळे कसं माहिती, हवा आहे ना एकदम खेळती राहते. त्यामुळे आमच्या इथे किती बाहेर ऊन असलं तरी घराजवळ किंवा घराच्या आतमध्ये एवढं काही टेन्शन नाही. नेहमी कसं एकदम थंडावाच असतो. त्यामुळे ॲक्च्युली कसं आहे, जी गावची घरं आहेत ना, जी जुन्या पद्धतीची घरं, त्यामध्ये राहण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. आता कालांतराने काय होतं माहिती आहे का, सगळीच घरं सिमेंटची होत चालली. सिमेंटची म्हणजे आमच्याकडे फाडी वापरली जाते, जांबा दगड. जांबा दगडाची घरं म्हणजे मातीला तोड म्हणून ते चालते, पण हळूहळू कौलं आहेत ना, ती कौलं कमी होत चाललेत, लोक बंगले बांधत चाललेत. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत कुठेतरी त्या मिस होत आहेत. असो, शेवटी लोक प्रगतीच्या मार्गावर आहेत, दुसऱ्यांना पकडून आपल्याला जावं लागतं. असो, चला म्हणजे जेवूया. हे बघा, उन्हात आलं ना की ऊन एकदम कडक, पाय नुसते भासतात पटकन. या मंडळी जेवायला या. आजचं जेवण वडे, चिकन, इकडे भात आहे आणि आपला फेवरेट निंबू, कांदा आणि मीठ, हे सगळं मिक्स केलं की खायला मजा येते. आणि सोबत आहे चिकनचा रस्सा. असाच हे तिखट्या सणाचं जेवण आहे. यामध्ये जेवायला या. कांद्यामध्ये निंबू आणि मीठ टाकलं ना की खायला खूप भारी वाटतो. असा कांदा खायला कोणाकोणाला आवडतो जरा कमेंट करून सांगा. मला खूप आवडतो. थोडा 1-2-4 मिनटं ठेवलात ना तर अजून छान लागतो. चला मंडळी, मस्त झणझणीत कोंबडी वडे खाऊन झालेत आणि मजा येते गावाला. गावाला कसं काही बनवलं ना तरी छान होतं, कारण चुलीवरचं जेवण असतं आणि गावच्या पाण्याला एक वेगळी चव असते. तर आज काय कोंबडी वडेच, मग काही विषयच नाही. तर जेवण झालेलं आहे. तर ॲक्च्युली म्हणजे कसं आहे, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रथा असतात, तसं आमच्याकडे हे गोडे सण आणि तिखटे सण. तर तिखटे सणानिमित्त आज हे जेवण होतं खास, तर त्याचा खास व्हिडिओ बनवलेला. तर चला मंडळी, आता हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.